निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर BLO यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पडताळणी करणे अपेक्षित आहे. मात्र जुन्नर तालुक्यातील बेल्हेसह काही गावांमध्ये BLO घरपोच न जाता मतदारांना अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात बोलावून फॉर्म भरून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदार यादीतील नवीन नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करणे यासाठी BLO यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन माहिती पडताळणे, आवश्यक कागदपत्रे तपासणे आणि संबंधित नोंदी करणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात गावात दवंडी देऊन किंवा ग्रामपंचायतीमार्फत सूचना देत नागरिकांना ठराविक दिवशी अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात आधार कार्ड व फोटोसह उपस्थित राहण्यास सांगितले जात असल्याचे दिसून आले. यामुळे शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दिवसभर मजुरी करणाऱ्या नागरिकांना काम सोडून या ठिकाणी जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गर्दी झाल्याने तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून नोंदणी प्रक्रियेतही गोंधळ निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. प्रतिनिधींनी काही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला असता आम्ही वृद्ध आहोत, गावाच्या एका टोकावरून किंवा माळ्यातून ग्रामपंचायतीपर्यंत चालत यावे लागते. BLO घरी येऊन फॉर्म भरून घेतला तर काय अडचण आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दिवसभर मजुरी करणाऱ्या कामगारांनीही नाराजी व्यक्त करत दिवसाला 400 रुपयांची मजुरी मिळते. BLOच्या कामासाठी एक दिवस काम सोडावे लागले आणि 2-2 तास रांगेत उभे राहावे लागले असे सांगितले. महिलांनीही लहान मुलांना घेऊन अंगणवाडीत तासनतास थांबावे लागत असल्याची व्यथा मांडली. याबाबत BLO यांचे म्हणणे असे की एका BLOकडे सुमारे 1200 घरे आहेत. मर्यादित वेळ, मनुष्यबळ आणि प्रवास खर्चाच्या अडचणींमुळे सर्वांना एकाच ठिकाणी बोलावून काम करावे लागत आहे. दरम्यान तहसीलदार कार्यालयातील सूत्रांनी या प्रकाराची दखल घेत मतदारांच्या घरी जाऊनच पडताळणी होणे अपेक्षित आहे. याबाबत चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार BLO यांनी मतदारांच्या घरी जाऊन फॉर्म क्रमांक 6, 7 आणि 8 संदर्भातील माहिती पडताळणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत कसूर झाल्यास ती कर्तव्यातील हलगर्जीपणा मानली जाऊ शकते. नागरिकांचे म्हणणे आहे की अशाच पद्धतीने काम सुरू राहिल्यास अनेक पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक BLOने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरात जाऊन नियमानुसार पडताळणी करून मतदार नोंदणी प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कशाची गर्दी एवढी? SR मॅपिंग तर घरी जाऊन करायला सांगितले ना? हा सागर, उत्तर द्या. SR मॅपिंग घरी जाऊन करायला सांगितले तुम्हाला? वेळ नाही? आपण शासनाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश घरी जाऊन करायचं. आदेशाला तुम्ही केराची टोपली दाखवताय असं वाटत नाही तुम्हाला? आजी कुठून आले तुम्ही? मळ्यातून आले. आवटी माळ्यातून आले. किती वय आहे तुमचं? 76. वय तुमचं नाव काय? सुमन विठ्ठल आवटी. दादा कुठून आले तुम्ही? काय कामासाठी आलात? सोसायटीसाठी आलात. तुम्ही सगळे SR साठी आले का? कशाची गर्दी एवढी इथे? हा SIRचे घे. तुम्ही SIR साठी आला काय? पण जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहे का घरी जाऊन SIRचे करायचंय मॅपिंग? आम्हाला सांगितले बरेचसे म्हणले जाऊन करा, परत 29 तारखेनंतर काही नाही. तुम्हाला इथे यायला सांगितलंय का? आम्ही शाळेत विचारलं ना, तू BLOने तुम्हाला इथं बोलवलंय का? आम्हाला कोणी बोलावलं नाही, आम्ही चालू. पण BLOचं काम आहे ना प्रत्येकाच्या घरी जाणे, त्याचं मॅपिंग करणे, त्या घराचा फोटो काढणे, असे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश आहेत. BLO कोण आहे इथं? BLO कोण आहे इथं? BLO कोण आहे? काय आदेश काय जिल्हाधिकाऱ्यांचे? घरी जाऊ करायचे. मग तुम्ही इथं का करताय? आलेत लोक मग घेते मी. आपण त्या घराचा फोटो कोण काढणार? घराचे फोटो नाही काढायचे. त्याच्यात आदेश आहे. त्याच्यात परत एकदा GR वाचा. ठीक आहे. मग तुम्ही आता इथं बसूनच करणार? नाही फिरतोय.
कुठं तुम्ही तर आता जागेवर बसून आहे इथं. आता लोक आले म्हणून मी भरती आहे, नाही तर गेले 8 दिवस झाले तुम्ही हेच करता इथं, जागेवर बसूनच चाललंय तुमचं काम. लोकांना तुम्ही हेलपाटे मारायला लावता, याचं तुम्हाला वाटत नाही काही. आजी तुमचं नाव काय? सुंदरबाई मगन मटाले, कुठून आलात तुम्ही? साकूर फाट्यावर. किती लांब आहे इथून? 3.5 किलोमीटर. 3.5 किलोमीटर पायी आलात. मग लोकांनी इथं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत का हे जे SIRचं करण्याचं मतदानाचं मॅपिंगचं आहे त्या BLOने घरी जाऊन करायचं आहे. तुम्ही का आला इथं? तुम्हाला सांगितलं नाही का आम्ही घरी येणार आहे म्हणून? नाही आम्हाला नाही माहिती, पण आम्ही आता हे म्हणले ना कंपल्सरी आहे ना मतदानाचं इथं, हां. म्हणून म्हटलं आपण विचारून बघून जावं म्हणून. तुम्हाला सांग दौंडी झालेली एका BLO घरी येणार आहे. असं दुसऱ्याच्या तोंडून मी ऐकले म्हणून मी आली इकडं.